बारामती दूध संघाच्या संचालकांविरोधात 3 गंभीर गुन्हे आता दाखल झालेले आहेत। सतीश पिसाळ असे या संचालकांचे नाव आहे। गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल होऊनही सतीश पिसाळ यांना मात्र अद्याप अटक झालेली नाहीये। पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पिसाळ विरोधात दाखल आहे। बारामतीच्या सुपा पोलीस ठाण्यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे। सुपा पोलीस ठाण्यातल्या गुन्ह्यामध्ये पिसाळची पत्नी सुद्धा आरोपी आहे आणि सध्या हे दोघे पती पत्नी फरार आहेत। सतीश पिसाळनं अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीच्या नावानं कर्ज काढलेलं, त्यासाठी बँकेत अमेरिकेतील व्यक्तीची कागदपत्रे दिली होती। फसवणूक झालेल्या अमेरिकेतल्या व्यक्तीला न सांगताच पिसाळनं हे कर्ज काढलं आणि फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पिसाळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल होऊन सुद्धा पिसाळला अद्याप अटक झालेली नाहीये। त्यामुळे पीडित कुटुंबियांनी पोलिसांच्या भूमिकेवर आता संशय व्यक्त केलाय। तसंच या प्रकरणामध्ये राजकीय दबावाची शक्यता देखील व्यक्त केली आहे। बारामती दूध संघ संचालकांविरोधात 3 गंभीर गुन्हे दाखल झालेत आणि सतीश पिसाळ असं दूध संघ संचालकाचं नाव आहे। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। नितीन, अत्यंत धक्कादायक सगळा हा प्रकार आहे। एवढे गंभीर गुन्हे दाखल असून सुद्धा अजूनही पिसाळ मोकाटच आहे। कुठल्याही या पद्धतीत पुढची कार्यवाही झालेली दिसत नाहीये। काय नेमकं कारण आहे आणि कुठपर्यंत आता सगळा हा पुढे हे सगळं प्रकरण चाललंय? अनुपमा, सतीश पिसाळ हा बारामती दूध संघाचा संचालक आहे, त्यामुळे त्याचा राजकीय प्रभाव असल्याचं मानलं जात आहे। त्याचा एक प्रत्यय या गुन्ह्यामध्ये येतो। एक गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे, तो फसवणुकीचा आहे। या फसवणुकीच्या प्रकारामध्ये सतीश पिसाळनं अमेरिकेत असलेल्या व्यक्तीची कागदपत्र वापरली आणि सहकारी बँकेतून 32 लाखाचं कर्ज काढलं। त्यासाठी त्यांनी त्याच्या राजकीय प्रभावाचा वापर केल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे व्यक्ती उपस्थित नसताना फक्त कागदपत्रांच्या आधारे 32 लाखाचं कर्ज या सहकारी बँकेनं दिलेलं आहे। त्या प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचबरोबर दुसरा गुन्हा आहे, त्याच्यावरती बळजबरीनं काही वाहनं त्यांनी बळकावली असा एक गुन्हा दाखल आहे आणि ही वाहनं बळकावल्यानंतर बारामती दूध संघातूनच त्याने या वाहनांच्या आधारे बनावट बिलं तयार केली किंवा जे भाडं या वाहनांचं येत होतं ते बळकावलं। मात्र ही वाहनं दुसऱ्या व्यक्तीची होती। त्या पीडित व्यक्तीने देखील सतीश पिसाळच्या विरोधात हा दुसरा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पहिला जो गुन्हा आहे तो आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आहे। त्याची सुसाईड नोट आहे। आत्महत्या केलेल्या व्यक्तीनं सुसाईड नोटमध्ये सतीश पिसाळचं याचं नाव स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या त्रासामुळे त्याच्या जाचामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र हे 3 गुन्हे दाखल होऊन देखील सतीश पिसाळला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। पोलिसांचं त्याला सहकार्य आहे का? पोलीस या तपासात दुर्लक्ष करतायत? खरे हा संशय निश्चितच वाव आहे। नितीन, असे संपर्कात राहा। या संदर्भातली प्रतिक्रिया आपण आधी ऐकूया आणि पुन्हा एकदा चर्चा करूया। मी अमेरिकेमध्ये असताना भारतात नसूनही माझ्या नावाचे पीडीसीसी बँक कराटे शाखेमध्ये खाते उघडले गेले व त्या खात्यासाठी माझ्या कागदपत्रांचा, ते माझ्या शिक्षणाच्या कर्जासाठी जामीनदार असल्यामुळे दिलेल्या कागदपत्रांचा त्यांनी बेकायदेशीर वापर करून ते खाते उघडले। माझेच नाही तर माझ्या आईचे, माझ्या भावाचे देखील खाते उघडले व त्याच्यावर गैरव्यवहार केलेले आहेत। तब्बल 32 लाखांचा व्यवहार त्यांनी या खात्यांवर केलेला आहे आणि सगळ्या कुटुंबाचा मिळून 4 कोटीचं नुकसान त्यांनी आमचं केलेलं आहे। गेल्या 8 वर्षांमध्ये माझ्या वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांनी आमच्या कौटुंबिक संबंधाचा गैरफायदा घेतला। मी गेल्या 5 आठवड्यांपासून कागद गोळा करून फिर्यादी नोंदवत आहे, पण प्रशासन आणि राजकारणाचा जोर लावून ते माझी फिर्याद पुढे जाऊ देत नाहीत व मला न्याय मिळवून देत नाहीत। आणि नितीन, आपण ही जी प्रतिक्रिया ऐकली, ज्यांच्या बाबत हे सगळे कागदपत्र ज्यांची घेऊन हा सगळा गुन्हा केलेला आहे, काय नेमकी मोडस ऑपरेंडी होती, हे सगळं या प्रतिक्रियेमधून पुढे आलेलं आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतोय की इतके गंभीर प्रकरणं आहेत त्यांच्यावर, इतके गंभीर गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा कारवाई होत नाहीये। काय नेमकं झालंय? कुठे सगळं हे पाणी मुरतंय? माहिती समोर येते त्यानुसार हा सतीश पिसाळ अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये गेलेला आहे। कोर्टाने पहिला जो गुन्हा होता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, त्यामध्ये त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता। मात्र त्यामध्ये बराच कालावधी गेला होता। दरम्यानच्या काळात पोलिसांनी काय केलं हा प्रश्नचिन्ह आहेत। त्याचबरोबर हे 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने पुन्हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यामुळं पोलीस त्याचा तपास करत आहेत किंवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो सध्या फरार आहे। दोघेही पती पत्नी फरार आहेत। त्यांचा शोध पोलीस घेत असल्याचं बोललं जातंय किंवा सांगितलं जातंय। मात्र ते का सापडत नाहीत? इतके दिवस
साधारणतः महिनाभराचा कालावधी झालेला आहे. एवढे दिवस ते कसे फरार राहू शकतात असा संशय किंवा असा आरोप या पीडित कुटुंबानं व्यक्त केलेला आहे. त्यांची मागणी आहे की सतीश पिसाळला अटक केली जावी, त्याच्याकडून चौकशी केली जावी आणि या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा. अगदी याचप्रमाणे नितीन, आणखी एक जो संशय व्यक्त केला जातो तो म्हणजे राजकीय दबाव असण्याची सुद्धा एक शक्यता व्यक्त केली जाते. या दृष्टीनं काय नेमक्या सगळ्या चर्चा सुरू आहेत? निश्चितपणे अनुपमा, आपण पाहिलं की तो बारामती दूध संघाचा संचालक आहे आणि त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत गंभीर स्वरूपाचे आहेत तरी देखील त्याला अटक होत नाहीये. एक गुन्हा तर राजकीय प्रभावाचा वापर करूनच त्यांनी केल्याचा दिसतोय, तो म्हणजे फसवणुकीचा. सहकारी बँकेत त्याने खातं उघडलं आणि व्यक्ती भारतात नसताना अमेरिकेत असताना त्याची कागदपत्र वापरून तब्बल 32 लाखांचं लोन काढलेलं आहे. त्यासाठी त्यांनी राजकीय प्रभावाचा वापर केल्याचं निश्चितपणे स्पष्ट होतं या ठिकाणी आणि याच प्रभावामुळे त्याला तपासात किंवा या गुन्ह्यांमध्ये कुठून तरी पोलीस प्रशासनाकडनं सहकार्य होतंय किंवा दुर्लक्ष केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. बारामतीचा ही व्यक्ती आहे, बारामती स्थायिक आहे, बारामती दूध संघाची संचालक आहे. त्यामुळं एवढे गंभीर गुन्हे दाखल होऊन देखील तो काही महिने फरार राहू शकतो असं बोललं जात आहे. ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी नितीन. आणि निश्चितच या प्रकरणातले अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी. नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. एकदा ग्राफिक्सद्वारे हे सगळं काय नेमकं प्रकरण आहे आपण पुन्हा एकदा पाहूया. तर अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीच्या नावे कर्ज काढलेलं होतं. बँकेत अमेरिकेतल्या या व्यक्तीची कागदपत्र त्याने दिली. या कागदपत्रांचा गैरवापर केला. फसवणूक झालेल्या व्यक्तीला न सांगताच त्याच्या नावे कर्ज काढलं गेलं. फसवणूक झाल्यानंतर सतीश पिसाळ विरोधात 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. मांजरी पोलिसांमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आहे. तर सतीश पिसाळ असे संचालकाचं नाव आहे. 3 गुन्हे आहेत आणि गंभीर गुन्हे तरी देखील अजूनही त्याला अटक झालेली नाहीये.